शफीक सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं। सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं। शफीक शफीक सारे शफीक शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं। सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं। तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला आहे, तो खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती आपण हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला पण अशा पाहिजे तुमचा स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितलेली आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुमचा जो इथून फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण हा जो फोटो इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6चा इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करू. इथून हा फोटो सेट करून घ्यायचा आहे जर नीट नसेल सेट झाला तर. त्याच्यानंतर फोटो सेट झाल्यानंतर खाली इथून ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट माहुडी आहे इथून ॲड करायचा आहे. हा बीट माहुडी येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट माहुडीवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि इथं मास्टर कार्डचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला बीट माहुडी आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करू त्या स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली आपल्याला काय करायचं, ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करायचा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत नाहीचा आहे. त्याच्यानंतर बीट माहुडीवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा. रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिलं पिन जिथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो आहे ना जिथून संपतोय तिथे यायचं आहे आणि इथून सिम्पली PNG आहे इथून स्प्लिट करायचं आहे. आणि दुसरा जो भाग आहे PNGचा त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करा. रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करा आणि तुम्हाला आहे ना ॲडजस्ट ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करू. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच पहिल्या फोटोच्या पहिल्या इन्व्हिट यायचं आहे आणि सिम्पली इथे प्लेच्या शेजारी कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. आणि ह्यात आपल्याला आहे ना ह्याच फोटोच्या शेवटला येऊन हा फोटो थोडा झूम करायचा अशा प्रकारे. आणि हे झाल्यानंतर आता आपला हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल तर रोटेशन इनचा आहे तर सिलेक्ट करायची. जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला कॉम्बोमधला झूम 1चे दबाक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आहे ना कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चे दबाक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. आणि हा जो इफेक्ट असेल आपल्याला सिलेक्ट करत हे जे फर्स्ट फोटो आहे ना आपले सिम्पली इथपर्यंत यायचं म्हणजे 12 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत. त्याच्यानंतर 12 सेकंद तिथल्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच बाउन्सी रचचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच स्लाईड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या तरी पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच वेव अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिले एन्ज्यूट यायचं आहे. पहिले एन्ज्यूट आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ एक्टवरती क्लिक करू. इथून सिम्पली इंट्रो अँड आउटडोरमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या एन्ज्यूट थांबायचं आणि व्हिडिओ एक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली दुसरा जो फोटो जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आणि व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे.
यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा आहे तो स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला दुसरा जेवढा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 13 सेकंदात तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्याच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे तो स्लाईड करायचा आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 13 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा ते त्याचे व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. पुन्हा यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा आहे तो स्लाईड करायचा आणि स्लाईड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 13 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्ट होतचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.